हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। सो कल सुबह हम 4 बजे निकलने वाले हैं महाड़, मेरे मौसी के घर। तो हम अभी पैक कर रहे हैं और अभी बजे 10। अब देख सकते 10 बजे रात के। और यहाँ पर मम्मी बैठी है और यहाँ पर दीदी बैग पैक कर रही है उसका। अब मैं मेरा करती हूँ। 6.5 hours later. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना, नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि आम्ही निघालो होतो महाडला जाण्यासाठी. तुम्हाला तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आम्ही बँडस्टँडला गेलो होतो. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी निघायचं प्लॅनिंग झालं आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी निघालोत. तर आता इथं सकाळी लवकर निघायचं होतं जसं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी, पण लवकर काय जाता आलं नाही, झोप लागली आणि सकाळी उठायला लेट झालं. सो सकाळी 6 वाजता आम्ही निघालो, घराच्या बाहेर पडलो. घरातलं वातावरण म्हणजे बाहेरचं तुम्ही बघू शकता कसलं जबरदस्त आहे. आणि बँडस्टँडचा व्हिडिओ जर का तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, तो सुद्धा व्हिडिओ खूप भारी आणि जबरदस्त असा झालेला आहे. तर सकाळचे इथे साधारण 6:30 पावणे 7 झालेले आहेत. आभाळ आलेलं होतं त्याच्यामुळे ऊन अजिबात लागत नव्हतं. बऱ्याच वेळाच्या नंतर ऊन आपल्याला लागलेलं म्हणजे सुरुवात झालेली आहे. आभाळ असल्यामुळे ऊन थोडं कमी होतं, पण जसं जसं आम्ही पुढे गेलो तसं तसं बघू शकता पुढं काय काय झाल्या गोष्टी. मी कुठे कुठे गेलेली आहे दिवसभरात सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय सांगते तुम्हाला. तर इथं कर्नाळा बर्ड सँच्युरी गेलेला आहे. बघू शकता आम्ही महाडच्या दिशेने आम्ही चाललेलो होतो. इथं सकाळचे आता 10 वाजलेले आहेत. भरपूर असं ऊन झालेलं होतं आणि आम्ही सकाळी लवकर उठलेलो होतो आणि काय खाल्लं वगैरे नव्हतं. सो आम्ही बघत होतो की खायला काय मिळतं आहे का. इथं हा टोल नाका आला. आता बघू शकता हा कोणता टोल नाका आहे, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला. सो इथं आम्ही बघत होतो की काय खायला मिळतं आहे का. पण शनिवार आणि रविवार म्हणजेच आता सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक बघू शकता इतकं झालं होतं. इथे 11 वाजलेले आहेत, 11 ते 11:30 झालेले होते. इथे आम्हाला काहीही खायला मिळालं नाही. इथं जे ते हॉटेल होतं तर त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही खायला वगैरे काही ठेवत नाही का. तर म्हणे गॅस मिळत नसल्यामुळे त्यांनी ते जे काही होतं ते बंदच केलेलं आहे. फक्त कोल्ड्रिंक होतं आणि पाणी होतं. सो आम्ही फक्त कोल्ड्रिंक घेतलेलं आहे. बघू शकता रत्नागिरी, पणजी, कन्याकुमारी आणि मंगलोर. तर शेवटी आम्ही इथं महाडमध्ये पोचलो आणि मग इथं आम्ही घेतलेले आहेत आंबे आणि करवंद घेतलेली होती, करवंद जांभळं घेतलेली आहे. तिथे मावशीनं मी विचारलं, म्हटलं कसे दिलेत वगैरे. तर मग इथं येऊन आम्ही थांबलो. इथं ट्रॅफिक एवढं जास्त असल्यामुळे आम्हाला इथं दुपारचे 1 वाजलेले होते. हे दुपारी 1 वाजता या बायका अशा घेऊन बसलेल्या होत्या. बघू शकता एवढ्या उन्हामध्ये बसावं लागतं, पर्याय नाही आहे. मग आम्ही यांच्याकडून मस्त अशा आंबे घेतले, करवंद घेतली, जांभळं घेतली आणि आम्ही पुढे निघालो. आता पुढे जाऊन आम्हाला अजून थोडीशी शॉपिंग करायची होती. आता त्याचं काही मी शूट घेतलं नाही बहुधा. त्याच्यानंतर आम्ही जाता जाता खेकडे घेतलेले आहेत, कारण प्रांजलला खेकडे खायचे होते. सो खेकडे वगैरे घेऊन गेली. घरी जाऊन जेवण मी बनवलं आणि मग इथं कपडे वगैरे चेंज केले आणि इथं बसलेली आहे. जेवण वगैरे काय संध्याकाळचं बनवायचं नव्हतं, कारण दुपारी जे बनवलेलं होतं ते सगळंच होतं, कारण आम्ही खूप उशिरा जेवलो. इथं 4:30 झाले होते आणि मी बसली होती. तर संध्याकाळी मग इथं आहे ना आम्ही चवदार तळ बघायला गेलो, म्हणजे महाडचं जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चवदार तळ, तर ते बघण्यासाठी गेलो होतो. तर इथं आतमध्ये आल्याच्यानंतर इथं बघू शकता असं आहे आणि इथं सभागृह आहे आणि समोर जे आहे ते तळ आहे. तिथे चप्पल वगैरे काढायचे आहेत समोर आणि मग आतमध्ये जायचं आहे. तर संध्याकाळी काही दुपारचं जेवण असल्यामुळे मग आई म्हणाली की चल जाऊन येऊया. तिला पण थोडंसं काम होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आपण दोन्ही कामं करूया. सो आम्ही म्हटलं की फिरूनच येऊ, म्हणून मग आम्ही इथं तळ्याजवळ पहिल्यांदाच मी आलेली आहे. मी काय हे बघितलं नव्हतं आणि नेमकं इथं काम चालू आहे, म्हणजे याच्यामध्ये जो काही गाळ होता ते सगळं काढायचं काम चालू आहे. बघू शकता ट्रक किती छोटा दिसतो या तळ्यामध्ये. याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की तळ किती मोठं आहे हे. आणि त्याच्यामध्ये आहेत चवदार तळं म्हटल्यानंतर 14 विहिरी, पण याच्यामध्ये आहेत 11 विहिरी आणि बाकीच्या ज्या 3 विहिरी आहेत त्या आपण जेव्हा एंट्री केली आतमध्ये येण्यासाठी, समोर जे सभागृह आणि गार्डन आहे तिथं आहेत त्या बाकीच्या 3 विहिरी. अशा पकडून 14 विहिरी आहेत इथं महाडमध्ये. तर चला तुम्हाला आता आहे ना सगळ्या विहिरी मी दाखवते.
कशा आहेत वगैरे. आणि याच्यामध्ये ना भरपूर सारा गाळ होता. इथं पक्षी बसलेले आहेत छोटे छोटे. आता दाखवण्याचा प्रयत्न केलेले आहे. हे बघा, हे बारके बारके सगळे सेम रंगाचे आहेत पक्षी. असं कळतच नाही ते पक्षी आहेत म्हणून. ते प्रांजलने बघितलं आणि म्हटलं चला पटकन शूट घेतला होता त्याचा. तर ह्या सगळ्या विहिरी आहेत. ही बघा, ही समोरची विहीर आहे. याच्यामध्ये जे काही हिरवं आहे ते सगळं शेवाळं झालेलं आहे. गाळ आहे त्याच्या आतमध्ये. मला वाटतं ते अजून काढायचं बाकी आहे. तर याचं काम सध्या चालू आहे पावसाळ्यापूर्वीचं. आणि आम्ही गेलो तर आम्हाला हे सगळं बघायला भेटलं. म्हणजे विहिरी अशा तर सहसा कोणाला विहिरी बघायला मिळत नाहीत, कारण इथं पाणी असतं. पण नेमकं आम्हाला याच्यामधल्या विहिरी बघायला मिळाल्या किती आहेत त्या. आणि समोर आहे हे स्मारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तर चला आता आपण आहे ना पूर्ण हे बघूया, चवदार तळ कसं आहे ते, आणि मग पुढं आपण बोलूया. इथं एवढ्या विहिरी आहेत ना की बघू शकता. हापशीला एकदाच आपटलं की किती पाणी आलेलं आहे बघू शकता तुम्ही. प्रांजलने टाईमपास म्हणून केलेलं होतं, तर भरपूर असं पाणी आलेलं आहे. हे बघा, एवढं पाणी असं येत होतं. तर जरा पुढे जाऊ. तर हे आहे खूप मोठं असं वाचनालय. ही 2 मजल्याची बिल्डिंग आहे. आणि याच्यामध्ये वाचनालय आहे, नाट्यगृह आहे, पुन्हा वस्तू संग्रहालयसुद्धा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटोज आहेत याच्यामध्ये भरपूर असे. तर याच्यामध्ये सुद्धा मी गेलेली आहे. याचासुद्धा एक वेगळा व्हिडिओ मी नक्कीच शेअर करेन. खूप मोठं असं आहे हे. आता फक्त तुम्हाला मी बाहेरून दाखवते. तर चला आता आपण पुढे जाऊ. आता हे सगळं झाल्यावर आम्ही घरी गेलो. आता घरी गेल्याच्या नंतर आहे ना पुन्हा मी इथे एक प्रोग्राम होता, तर या प्रोग्राममध्ये मग पुन्हा मी आलेली होती. घरी जाऊन थोडा वेळ बसली, त्याच्यानंतर परत इथं आलेली आहे. इथं जेवणाचा वगैरे सुंदर असा प्रोग्राम होता. म्हटलं चला जाऊन जेवून यावं. पण पुन्हा इथं जेवायला आलेली आहे. आई, मी आणि प्रांजला मी तिघी आलो होतो. तर खूप सुंदर असा इथं प्रोग्राम होता आणि छान असं जेवणसुद्धा होतं. हे सगळं जेवण केलं आणि त्याच्यानंतर मी घरी गेलेली आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते एकदा जरूर कळवा. व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया आता अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त रहा, मस्त रहा. सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांची काळजी घेत राहा.